मनसे नवी संपूर्ण टीम खूप जोरात काम करते आणि आपल्या मार्गदर्शनाखाली सातत्याने याच्या पुढचा चांगला परफॉर्मन्स आणतो. सेंटर नाही, जे बघतील जे बोलतील त्यांच्याशी मी बोलतो. मला असं प्लीज कॅमेराकडे नाही बघता येत. मला जेन्युइनली हां, मग तुम्ही या पाहिजे तर ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी इकडे या. हां, बेस्ट. सो बेसिकली खूप वाईट वाटतं. मी ऑनेस्टली मी सगळं बघताना मी बोललो तसं की हे पहिलं एक्झिबिशन आहे ज्याचं उद्घाटन करताना मला वाईट वाटतंय. सगळे बघताना मी कन्फ्यूज झालं की कुठे काय घोळ आहे. मी आमच्या सहकाऱ्यांच्या घरावर काही लोकांचे नाव नोंदवले गेले, महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरावर नाव नोंदवलंय. सुलभ शौचालयाचं नाव बघितलं तुम्ही? तुमचं धर्माचं पण हे क्लिअर झालं असेल काही लोकांना जे होतं ते. त्याच्यामुळे हा घोळ धर्म जात ह्याच्या खूप पलीकडचा आहे आणि मला वाटतं की ह्याला खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे. आम्ही तर घेतोच आहोत, पण निवडणूक आयोगाने पण घेतलं पाहिजे. एवढे पुरावे दिल्यानंतर पण त्यांना कुठची तरी घाई लागली आहे की निवडणुका लावायची. ती घाई मला काय हे हळूहळू कळत आलंय आता की कोणाचा दबाव असू शकतो. पण ज्यांचा दबाव आहे त्यांचे पण काही आमदार येऊन बोललेत. मला वाटतं की काल राहुल गांधींनी पण एक काल का परवा एक ब्राझिलियन जनता पक्षाची एक कार्यकर्ता आहे जी हरियाणामध्ये येऊन भारतीय जनता पक्षाला मतदान करून गेली. तर मला वाटतं हे कुठेतरी हा घोळ जो आहे मग त्यांच्याकडनं चुका झाल्या असतील की ब्राझिलियन भारतीय वगैरे, मला कळत नाहीये. पण हा घोळ जो आहे कुठेतरी थांबला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने कुठेतरी सिरियसली घेतलं पाहिजे. सर, या बोगस जे मतदान होतं त्यामुळे आता वाटायला लागलंय, कारण लोकसभेला हे वाटत नव्हतं, पण ज्या प्रकारे विधानसभेनंतर कळायला लागलं की 96 लाख मतदार, दुबार मतदार जे महाराष्ट्रात घुसवले गेले आहेत. म्हणजे 36,000 तर मला वाटतं राजूदादांच्या मतदारसंघातच सापडले त्यातले आत्तापर्यंत. ह्याच्या पुढे अजून किती सापडतील माहित नाही. दुबार मतदार म्हणजे तुम्ही रांगेत उभे असताना तुमच्या पुढे कोण आहे मागे कोण आहे हे जर तुम्हाला माहितीच नसेल, जर तो कोणीतरी बाहेर नाही येत. आता माहीम दादरमध्ये माझ्या ह्याच्यात 200 लोक सापडली गेली जे ऑलरेडी मृत पावलेत. त्यांचे नाव अजूनही मतदार यादीत आहेत. त्यांच्या जागेवर कोण येतं हे आपल्याला माहिती तर पाहिजे. निवडणूक आयोगाने स्वतः एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल मला बोलायचं की ज्या पत्रकारांनी त्यांना स्पष्टपणे विचारलं ना, त्यांचे तर पहिले अभिनंदन. कारण ज्या प्रकारे तो माणूस IAS आहे त्याच्याकडे उत्तरं नव्हती. तो महाराष्ट्र निवडणुकीचा आयुक्त आहे त्याच्याकडे उत्तरं नव्हती. तुम्ही निवडणूक घाईघाईत लावताय, तुम्हाला पत्रकार प्रश्न विचारतात त्याची उत्तरं नाही आहेत तुमच्याकडे. हा विषयच मला कळला नाहीये की कुठची घाई आहे तुम्हाला अशी. निवडणूक आयोगाच्या त्या आयुक्तांनी असं सांगितलं की जे बोगस मतदार आहेत त्यांच्या नावासमोर डबल स्टार चिन्हांकित केले जाईल. या त्यांच्या वक्तव्याकडे कसं मी त्या दिवशी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पण बघितली आणि मी जे विरोधी पक्षांबरोबर मी राजसाहेबांबरोबर जे त्यांना भेटायला गेलेलो ती बैठक पण मी बघितली. त्याच्यात पण ते एकमेकांवर ढकलत होते आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण त्यांच्याकडे उत्तर नव्हती, ते एकमेकांवर ढकलत होते. त्याच्यामुळे ते काय बोलतात ना ह्याला मी आता महत्वच देत नाही. दुबार मतदार मतदान करू शकणार नाहीत ह्याची काळजी आम्ही आता घेतो. केंद्रीय निवडणूक आयोग पण होते त्या दिवशी, म्हणून तर ती दुसरी बैठक झाली. दोघेही होते ना, राज्याचे पण होते केंद्राचे पण होते, दोघेही एकमेकांवर ढकलत होते त्या दिवशी. म्हणून मी आदित्यजींना विचारलं, माझ्या बाजूला बसलेले, की हे काल पण हेच झालं का? तर ते बोलले की हेच झालं. म्हणून तर केंद्रातल्या माणसाला बोलवून घेतलं. ते दोघेही एकमेकांवर ढकलत होते आणि आता तुम्हाला वस्तू परिस्थिती समोर आली आहे तुमच्या की एवढी कुठची घाई. तुम्हाला कळतंय घोळ आहे मतदार यादींमध्ये, तर थांबा ना. हे आपल्या निवडणुका किती पुढे गेल्या आहेत. मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगर कधी व्हायला पाहिजे होती? 5 वर्ष.
अजून एक 6 महिने थांबून जर तुम्ही मतदार यादी मध्ये सुधार आणलात, जर विरोधी पक्षांना जर त्याची ट्रान्सपरन्सी दिलीत, पारदर्शकता दिलीत, तर प्रॉब्लेम काय आहे? बरं 16 15 हजार आम्ही मतदार तुम्हाला सांगतोय की दुबार आहेत, त्यातले तुम्ही 100 लोक बाहेर काढताय. त्यामुळे हे खूप क्लिअर घोळ झालाय. त्यांना पण कळलंय, आम्हाला पण कळलंय, आणि कोण करतंय ते पण आम्हाला कळलंय. त्याच्यामुळे दुबार मतदार होऊन देणार नाही, ही आमची एकच भावना आहे. मला वाटतं हा विषय जास्त महत्वाचा आहे. हा आपल्या लोकशाहीचा विषय आहे. त्याच्यामुळे हा क्लिअर झाल्यावर पुढचे विषय घेऊ आपण. कारण हे जर जेव्हा तुमचे स्कॅम किंवा काही होतं किंवा कोण कुठचा नेता चुकतो, मतदारांना अधिकार असतो त्यांना घरी बसवायचा. तो अधिकारच तुम्ही जर हिसकावून घेतलात, तर पुढे आपण कुठच्या स्कॅम, हे तुम्ही लोकशाहीनंतर हुकुमशाहीमध्ये गेलात तर तुम्ही मला फक्त प्रश्न विचारत बसाल, असा असा स्कॅम झाला, याच्यावर पुढे बोलायचं काय? ह्याचा फायदा कोणालाही होत असेल, ह्याचा फायदा, हे दुबार मतदार घुसवलेत म्हणजे मतदार घुसवलेत, ते कोणाला मतदान करतात आपल्याला माहित नाही, पण जे घुसवतात मला वाटतं की त्यांनाच करत असतील. त्याच्यामुळे त्यांना करत असतील, आम्हाला करत असतील, कोणालाही करत असतील, दुबार मतदारांना थांबवलंच पाहिजे. 2-2 ठिकाणी मतदान करतात, 5-5 ठिकाणी मतदान करतायत, कुठून वेगळ्या राज्यात येऊन मतदान करतात, म्हणजे काय? फायदा कोणाला कोणाला तरी होतोय ना, आणि तो फायदा कशाला झाला पाहिजे? इकडचे ओरिजिनल मतदार काय मेलेत का? मग आम्ही काय करायचं? तुम्ही पत्रकार आहात, मी राजकारणी आहे, पण त्याच्या आधी आपण मतदार आहोत ना. आपल्याला हक्क आहे की ह्या राज्यात, ह्या देशात काय झालं पाहिजे याच्यासाठी मतदान करायचा. बाकीचे येऊन कोण ठरवणार? पुढे नवी मुंबई विमानतळाच्या संदर्भात मनसेनेच काल परवाच बैठक घेतली. मी तुम्हाला ऑनेस्टली सांगू, मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत, पण मला आजच्या विषयापासून भरकटायचं नाहीये. मला खरंच बोलायचं होतं. गजाननजींनी त्या दिवशी उत्तम प्रेस कॉन्फरन्स घेतली. आम्ही सांगितलंय, आमचा स्टँड आधीपासून क्लिअर आहे की भूमिपुत्रांना पहिल्यापासून प्राधान्य मिळालं पाहिजे, पण मला आजच्या विषयापासून भरकटायचं नाहीये. आम्ही इकडे जन्मतो, आम्हाला पहिलं प्राधान्य मिळालंच पाहिजे. प्रत्येक राज्याची ही भूमिका आहे. दक्षिणेतले राज्य बघा, पॉलिसी असेल, नियम नसेल तरी ते राबवून घेतात. याबाबत आपण आवाज उठवून स्वतः आपण धडक देणार का? ती धडक घेऊ, पण त्याच्या आधी निवडणुकींच्या ह्याच्यावर आम्हाला पारदर्शकता आली पाहिजे. नाही तर आम्ही रस्त्यावर तर आंदोलन करतच राहू. आमची सत्ता, तसं राजसाहेब बोललेत, रस्त्यावरच आहे, पण शेवटी ती केंद्रात गेली, राज्यात गेली किंवा महानगरपालिकेत आली तर काय होऊ शकतं हे तुम्हाला पण माहिती आहे. काम करणं किती सोपं जातं हे तुम्हाला पण माहिती आहे. आम्ही काय लढून केसेस घेऊ, आम्हाला काही इश्यू नाहीये, पण शेवटी ज्या निवडणुका होतात त्या पारदर्शकतेने, प्रामाणिकपणे झाल्या पाहिजेत, एवढी आमची मागणी आहे. पुढे आपण जे जिंकतील ते जिंकतील. ठीक आहे. नवी मुंबई मनपाचे जे आमचे आयुक्त होते त्यांचं नाव 2 वेळा या यादीमध्ये आहे, आणि त्या संदर्भात आयुक्तांचं देखील असं स्पष्टीकरण आलेलं आहे की आम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे की मी तिकडे नाही, मी ठाण्यामध्ये आले, तरी देखील निवडणूक आयोगाने अद्याप त्याच्यावरती तुम्ही नवी मुंबईचं तुम्ही उदाहरण देताय. मी तुम्हाला त्या दिवशी सांगतो, मी ज्या बैठकींमध्ये बसलो, ह्या विरोधी पक्षाचे सगळ्यात मोठमोठे नेते येऊन त्या निवडणूक आयोगाला सांगत होते की आमच्या मतदारसंघात काय झालं. तर ते माजी आयुक्तांचाच प्रश्न येतोय ना की 2 वेळा त्यांचं नाव आहे, त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र देखील दिलेलं आहे, अद्यापही त्याच्यावर कुठलीही दखल घेतली गेलेली नाही. निवडणूक आयोग कुठे एवढा मोठा मोर्चा निघाला, त्याच्यावर दखल नाही घेतली त्यांनी. आता नगरपालिका आणि हे काय काय जाहीर केलं. तुम्ही काय बोलताय? निवडणूक आयोग चालढकल करते. तुम्ही आता आमच्याकडनं अपेक्षा ठेवा, बाकी कोणाकडनं अपेक्षा ठेवू नका. बस आता मला वाटतं की नाही नाही काय